सध्या देशभरात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। लॉकडाऊनच्या काळात अमरावती ग्रामीण पोलीस दलाकडून काही प्रमाणात जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी एन व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व गुटखा विक्रीवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे। दिनांक 10 जून रोजी गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण या पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या आधारे पोलीस स्टेशन अचलपूर हद्दीतील साजिद खान महमूद खान अचलपूर निवासी यांच्या राहत्या घरामध्ये अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आदी विक्रीकरिता बाळगून आहे। यावरून स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथकाने मिळालेल्या माहितीनुसार साजिद खान महमूद खान याच्या राहत्या घरी छापा टाकला। त्याच्या घरातून एकूण लाखो रुपयांचा प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। तसेच अमरावती ग्रामीण येथील सूरज बोंडे यांच्या पथकातील आनंद पिदुरकर, सुनील केवतकर, श्याम गावंडे, चंद्रशेखर खंडारे, चालक नितेश तेलगोटे तसेच पोलीस स्टेशन अचलपूर येथील पोलीस कॉन्स्टेबल सलीम आकाश यांनी कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।